गणपती बाप्पाच्या आवडीचा मोदक। आज मी मोदकमध्ये थोडासा ट्विस्ट आणला आहे। रंग कसा आहे, खूप सुंदर वाटतो ना। तर चला बघूया ह्याची संपूर्ण रेसिपी। इतका सुंदर चवीला होतो ना की तुम्ही सगळंच विसरून जाल। या निळ्या रंगासाठी इथे मी घेतला आहे 1 ग्लास पाणी आणि आता ह्याच्यामध्ये घेणार आहे मी गोकर्णाची फुलं। ही फुलं आपल्याला खूप काही बेनिफिट्स देतात। तर ह्याचा रंग सुटेपर्यंत आपल्याला हे उकळवून घ्यायचे आहेत। आपल्याला ही जी फुलं आहेत ना, ह्याचा फुलांचा रंग हा अशा प्रकारे सुटतो, एकदम लाईट होतो आणि सर्व काही पाण्यामध्ये रंग उतरून जातो। आता हे आपण गाळून घेणार आहोत। आता तो जो पाणी आहे ना, तो आपल्याला परत ह्यामध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ, मोदकाला थोडीशी चकाकी येण्यासाठी साखर आणि तूपसुद्धा चकाकीच देतं आणि उकड जी आहे ती खूप मऊसूत होते। आता उकळी आल्यानंतर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता 1 ग्लाससाठी 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ छान असं मिक्स करायचं। 4 ते 5 मिनिटांकरिता झाकण देऊन गॅस बंद करून ठेवायचा आहे। आपली जी उकड आहे ती नॉर्मल अशी गरमच असताना आपण हे मळून घ्यायचं आहे। गार केला ना तर आपली उकड जी आहे ती ड्राय होते। तर गरम असतानाच आपण हे सर्व काही पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तुम्हाला अशा छान छान रेसिपी आवडत असतील तर चॅनल फॉलो करायला विसरू नका। आपला जो पीठ आहे हा व्यवस्थित मळला आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर जेव्हा मी असं खेचते ना तेव्हा तुम्ही बघू शकता अलगदपणे असा हा लांब होत जातोय। तर अशा प्रकारे हा प्रॉपर पीठ मळून गेला आहे असं समजून जायचं। त्यानंतर आपल्याला मोदकासाठी जेवढं पीठ लागतं ते मोदकसाठी घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित असं पारी आपल्याला करून घ्यायची आहे। आता इथे पारी करताना मी तांदळाच्या पिठाच्या मदतीनेच पारी करत आहे। काही जण तेल घेतात, काही जण तूप घेतात, काही जण पाण्याच्या मदतीने करतात। तर तुम्हाला ज्याप्रमाणे सोपं जाईल ना त्याप्रमाणे तुम्ही इथे मोदकाची पारी तयार करून घ्यायची आहे। अशी सुंदर पारी तयार झाल्यानंतर ह्यामध्ये आपलं सारण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे पाकळी पाडून घ्या। इथे मी नारळ आणि गुळाचं प्रमाण किंवा ते कसं बनवायचं ते सांगितलं नाही आहे। तर ते ऑलरेडी सर्वांना माहीतच असतं, त्यामुळे इथे मी ते काही दाखवत नाही आहे। तर अशा प्रकारे इथे आपला मोदक जो आहे तो तयार झाला आहे आणि इथे मी सर्व जे मोदक आहेत हे तयार करून घेतले आहेत। आता नेक्स्ट स्टेप अशी राहणार आहे, इथे मी पिठाच्या मदतीने पारी केली होती त्यामुळे त्याला थोडंसं पीठ लागलं होतं। तर त्याला मी फक्त पाण्यातून बुडवून काढणार आहे आणि अशा प्रकारे मोदक जिथे शिजवणार आहे त्या भांड्यामध्ये ठेवला आहे। तर हे आपल्याला स्टेप करावीच लागेल जेव्हा आपण पिठाच्या मदतीने पारी करतो। आयुर्वेदामध्ये गोकर्णाचे खूप सारे फायदे सांगितलेले आहेत। तर त्याचा फायदा आपण कसा करायचा ते आपल्यावर आहे। तुम्ही चहा करून प्या, तुम्ही काही करू शकता, मोदक, भाकरी जे तुम्हाला आवडेल तसं। तर अशा प्रकारे इथे मी मोदक जे आहेत पहिल्या स्टेपसाठी इथे मी उकडायला ठेवलेला आहे। इतके सुंदर दिसतात हे न शिजवता। शिजल्यानंतर तुम्ही बघा एवढे सुंदर दिसतात ना की खाण्यापेक्षा असं वाटतं की ह्यांना बघतच राहावे, एखाद्या फुलांसारखे खूप सुंदर दिसतात। आता हे मी दुसरंसुद्धा पातेली ह्या मोदकसाठी शिजवण्यासाठी ठेवणार आहे। 10 ते 15 मिनिटांकरिता लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे असेच ठेवून शिजवून घ्यायचे आहेत। आता 10 ते 15 मिनिटांनंतर हे मी ओपन करणार आहे। तुम्हाला दाखवते किती सुंदर अशी त्याला चकाकीसुद्धा आली आहे आणि इतके सुंदर दिसत आहेत। मला वाटलं होतं की शिजल्यानंतर ह्याचा कलर थोडासा फेंट होईल, पण असं झालं नाही। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि ही रेसिपीसुद्धा, तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या साध्या, सोप्या, सरळ रेसिपीमध्ये। धन्यवाद।